विद्यार्थी मित्रांनो, रिसर्चमधली आणखीन एक महत्त्वाची कॉन्सेप्ट मॉड्यूल नंबर 1 मधली हे शेवटचं लेक्चर आहे हायपोथेसिस. तर हायपोथेसिस म्हणजे काय? तर हायपोथेसिस इज वन काइंड ऑफ ॲझम्पशन्स. आपण गृहीतक म्हणतो त्याला. काही अंदाज आपण बांधत असतो रिसर्च करताना किंवा एखादा प्रॉब्लेम जेव्हा आपण मांडत असतो त्यावेळेस रिसर्चमध्ये आपण हायपोथेसिसचा विचार करतो. म्हणजे आपल्या मनाचा एक अंदाज असतो, की कोणत्या प्रकारे आपण हा रिसर्च केल्यानंतर आपल्यामध्ये अशा प्रकारचा एक फायनल डिसिजन होण्याची शक्यता आहे किंवा व्हेरिएबलचं रिलेशन आपण फिक्स करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, की कॉफी घेतल्यानंतर झोप लागण्याचं प्रमाण कमी होतं. कॉफीचं प्रमाण वाढवल्यानंतर. हे हायपोथेसिस इट इज नॉट प्रूव्हन. वी हॅव टू प्रूव्ह इट. पण जनरली अनेक प्रकारच्या जे काही स्टडीज आहे किंवा ऑब्झर्वेशन आहे, त्या ऑब्झर्वेशनमधून आपल्याला कळलं की कॉफी हे एक उत्प्रेरक आहे आणि त्याच्यामुळे कदाचित झोप मोड होऊ शकते. तर हा आपला अंदाज आहे. याला आपण हायपोथेसिस म्हणतो. म्हणजे सपोजिशन or proposed explanation made on the basis of limited evidence as a starting point for further investigation. ही हायपोथेसिसची व्याख्या आहे. सपोजिशन आपण एक मनामध्ये अंदाज बांधतोय. सपोज वी कन्सिडर इट की ह्या दोन व्हेरिएबलमध्ये अशा प्रकारचं रिलेशन असण्याची शक्यता आहे. इट इज नॉट प्रूव्हन येट. कोणत्याही प्रकारे याच्यावर रिसर्च झालेला नाही. परंतु आतापर्यंत जे काय ऑब्झर्वेशन आहे, ओरल ऑब्झर्वेशन आहे किंवा त्या फील्डचं जे काही आपल्याला ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या अनुषंगाने आपण तो अंदाज बांधत असतो. प्रपोज्ड एक्सप्लेनेशन मेड ऑन द बेसिस ऑफ लिमिटेड इव्हिडन्स. लिमिटेड इव्हिडन्स म्हणजे अशा प्रकारच्या सिमिलर स्टडी चहावर झालेल्या असतील किंवा इतर उत्प्रेरकांवर झालेल्या असतील, तर त्या स्टडीच्या अंदाजे आपण असा अंदाज बांधतो की कॉफीचं प्रमाण वाढलं तर झोप ही कमी लागते, झोपेचं प्रमाण कमी होतं. तर हा जो अंदाज आहे आपल्याला रिसर्च इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी किंवा रिसर्च प्रक्रिया राबवण्यासाठी पुढे मदत करतो. म्हणून ह्या अंदाजांना आपण हायपोथेसिस असं म्हणतो. हायपोथेसिस जनरली डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये हायपोथेसिस किंवा एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये हायपोथेसिसची आवश्यकता नसते. परंतु डायग्नोस्टिक रिसर्च आणि एक्सपेरिमेंटल रिसर्च याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हायपोथेसिसची गरज असते. आता कोरोनाच्या काळामध्ये क्लोरोफिक्विन नावाचं जे काही औषध आहे, त्या औषधाचा कोरोनावर परिणाम होतो असं एक अंदाज बांधण्यात आलेला होता. त्याच्यानंतर कारण मलेरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तशा प्रकारचं औषध वापरलं जात होतं आणि इंडियामध्ये तशाप्रमाणे तो औषध लागू पडत होतं असं बऱ्याच जणांचं ऑब्झर्वेशन होतं. म्हणून तशा प्रकारचा एक वेस्टर्न कंट्रीजने प्रयोग करून पाहिला किंवा त्याच्यावर रिसर्च केला आणि असं कळालं की वेस्टर्न कंट्रीज मात्र मध्ये अशा प्रकारचं हे पाहायला मिळत नाहीये. म्हणजे त्याचा आणि त्या औषधाचा काही संबंध, कोरोना क्लिअर होण्यामध्ये औषधाचा संबंध नाही असं जाणवलं. याचा अर्थ काय की हे फक्त प्रेडिक्शन होतं. म्हणून कोणताही जो रिसर्च आहे तो प्रेडिक्शनवर तयार होत असतो, एका अनुमानावर तयार होत असतो, एका अंदाजावर तयार होत असतो आणि त्याप्रमाणे त्या रिसर्चला दिशा मिळत असते. रिसर्च यशस्वी होऊ, हायपोथेसिस ॲक्सेप्ट होऊ किंवा रिजेक्ट होऊ, तरी देखील तो रिसर्च हा महत्त्वाचा आहे. हायपोथेसिस रिजेक्ट जरी झालं तरी तो रिसर्च कळतो की ह्या दोघांमध्ये काही रिलेशन नाही याचे ज्ञान आपल्याला होतं आणि रिसर्च हायपोथेसिस ॲक्सेप्ट झालं तरी त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये होत असतो. म्हणून हायपोथेसिस इज अल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. आता टाईप ऑफ हायपोथेसिस. आता टाईप ऑफ हायपोथेसिस काय आहे बघा, की सिंपल हायपोथेसिस म्हणजे हायपोथेसिस इज अ स्टेटमेंट. लक्षात घ्या की हायपोथेसिस हे एक स्टेटमेंट आहे, जे स्टेटमेंट आपण रिसर्च करण्या अगोदर आपल्या टॉपिकशी अंदाज बांधत असतो आणि तो अंदाज आपण आपल्याला असलेले अनुभव, आपल्याला असलेलं त्या विषयातलं ज्ञान याच्या अनुषंगाने बांधत असतो. त्यासाठी कोणत्याही ठोस पुराव्याचं आपल्याकडे काही नसतं. परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट, हायपोथेसिस हे प्रूव्हन नसतात, त्याचं टेस्टिंग झालेलं नसतं, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा रिसर्च अवेलेबल नसतो. तो
केवळ आणि केवळ ज्ञान आणि अनुभव याच्या आधारे मांडलेला अंदाज असतो. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण पुढे टाइप ऑफ हायपोथेसिस या विषयाकडे वळू. तर पहिला जो टाइप आहे सिंपल हायपोथेसिस. A simple hypothesis is a prediction of the relation between two variables, the dependent variable आणि independent variable. मी अगोदर सांगितलं की ज्या रिसर्चमध्ये केवळ 2च व्हेरिएबलचा अभ्यास केला जातो. एक इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे. म्हणजे कॉफी आणि झोप असे सिंपल 2च व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलवर आपण एक अंदाज बांधला की कॉफीचं प्रमाण वाढवलं तर झोपेचं प्रमाण घटतं. असा एक अंदाज बांधलेला आहे विच इज नॉट प्रूव्हन, इट इज अ हायपोथेसिस ओन्ली. आणि मग आपल्याला कळतं की दिस हायपोथेसिस इज अ सिंपल हायपोथेसिस. हे टेस्ट करणं सोपं आहे. म्हणजे अजून उदाहरण इथे दिलेले आहे. इटिंग व्हेजिटेबल लीड्स अ वेट लॉस. आपण जर फळभाज्या खाल्ल्या तर आपला वेट लॉस होतो. इट इज नॉट प्रूव्हन येट. म्हणजे सपोज इट इज नॉट प्रूव्हन. तर मग याच्यात 2 व्हेरिएबल आहे. इटिंग व्हेजिटेबल इज अ डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि वेट लॉस ज्याचा परिणाम ज्याच्यावर होतो तो डिपेंडंट व्हेरिएबल. वेट लॉस इज अ डिपेंडंट व्हेरिएबल. दीज आर द ओनली 2 व्हेरिएबल्स वी हॅव टू मेजर. तर बाकीचा डाएट जर आपण फिक्स ठेवला आणि फक्त व्हेजिटेबलमध्ये व्हेरिएशन केलं तर आपल्याला इझिली वेट लॉस कळू शकतो. दिस इज अ सिंपल हायपोथेसिस. म्हणजे याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असल्यामुळे ते चेक करणं, त्याचं एक्सपेरिमेंट करणं हे सोपं आहे. स्मोकिंग लीड्स टू द कॅन्सर. म्हणजे यात स्मोक करणं हा एक व्हेरिएबल आहे आणि स्मोक केल्याचा परिणाम होतो कॅन्सर. कॅन्सर इज अ डिपेंडंट व्हेरिएबल. द रिलेशन बिटवीन देअर इज अ रिलेशन बिटवीन एम्प्लॉईज सॅलरी अँड एम्प्लॉईज परफॉर्मन्स इन रेस्टॉरंट. एका रेस्टॉरंट्समध्ये एम्प्लॉईजला जी सॅलरी दिली जाते आणि त्यांचा जो परफॉर्मन्स आहे हा चेक करायचा आहे. एम्प्लॉईची सॅलरी, काही एम्प्लॉईची सॅलरी वाढून पाहिली आणि दुसऱ्या ग्रुपची सॅलरी स्थिर ठेवली तर आपण सहजपणे त्या एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सचा विचार करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या सगळ्या उदाहरणांमध्ये आपल्याला एक पाहायला मिळतं की इथे फक्त 2 व्हेरिएबल्स आहे. एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि एक इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. इटिंग व्हेजिटेबल, स्मोकिंग अँड एम्प्लॉई सॅलरी दीज आर इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि वेट लॉस, कॅन्सर आणि एम्प्लॉई परफॉर्मन्स दीज आर डिपेंडंट व्हेरिएबल. आणि 2च व्हेरिएबल प्रत्येक ठिकाणी असल्यामुळे चेक करणं अतिशय सोपं जातं. म्हणून अशा प्रकारे जर एखादा हायपोथेसिस ने रिसर्चची सुरुवात होत असेल तर त्या हायपोथेसिसला सिंपल हायपोथेसिस म्हणतात. दुसरं एक कॉम्प्लेक्स हायपोथेसिस, सिंपलच्या विरुद्ध. अ कॉम्प्लेक्स हायपोथेसिस examines the relationship between 2 or more independent variable and 2 or more डिपेंडंट व्हेरिएबल. आता पहा, इंडिपेंडंट व्हेरिएबलची संख्या पण वाढलेली आहे आणि डिपेंडंट व्हेरिएबलची संख्या पण वाढलेली आहे. असं जर एखादा हायपोथेसिस असेल रिसर्चच्या अगोदर आपण मांडत असोल तर तो रिसर्च कॉम्प्लिकेटेड आहे, कॉम्प्लेक्स रिसर्च आहे. तो रिसर्चमध्ये अनेक प्रकारच्या डेटा ॲनालिसिसची, मल्टी व्हेरियंट स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसची गरज पडणार आहे. उदाहरणार्थ, इटिंग मोर व्हेजिटेबल अँड फ्रुट्स लीड्स टू द वेट लॉस अँड ग्लोईंग स्किन. आता पहा, यात व्हेजिटेबल आणि फ्रूट हे 2 इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. तर वेट लॉस आणि त्वचेमध्ये येणारी चकाकी, ग्लोईंग इन स्किन, या 2 डिपेंडंट व्हेरिएबल आहे. आणि ह्या 2 इंडिपेंडंट आणि 2 डिपेंडंट व्हेरिएबल मधले रिलेशन चेक करणं हे आपल्याला बघायचं आहे. म्हणून जे स्टेटमेंट आहे, जो हायपोथेसिस दिलेला आहे, इटिंग मोर व्हेजिटेबल अँड फ्रुट्स लीड्स टू द वेट लॉस अँड ग्लोईंग स्किन, इट इज अ कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. अशा प्रकारे एखादं हायपोथेसिस मांडून जर रिसर्च सुरू होणार असेल तर रिसर्च इज व्हेरी कॉम्प्लेक्स. It is a complex hypothesis because there are more than one independent and more than one dependent variable. दुसरा आहे स्मोकिंग अँड ड्रिंकिंग लीड्स टू द कॅन्सर अँड लिव्हर डिसीज. आता याच्यात स्मोकिंग आणि ड्रिंकिंग याचा कॅन्सरवर काय परिणाम होतो आणि स्मोकिंग अँड ड्रिंकिंगचा लिव्हरवर काय परिणाम होतो. तर अशा प्रकारे 2 डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. दॅट्स वाय इट इज अ कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. सॅलरी ऑफ द एम्प्लॉईज अँड वर्क एन्व्हायरमेंट in organization leads to the employee satisfaction and employee loyalty.
आता सॅलरी ऑफ एम्प्लॉयी, सॅलरी वाढवून पाहिली किंवा कमी करून पाहिली, एन्व्हायर्नमेंट चेंज करून पाहिलं, तर एम्प्लॉईजच्या आपल्याला चेक पण काय करायच्या, 2 गोष्टी करायच्या, एम्प्लॉईज सॅटिस्फॅक्शन अँड एम्प्लॉईज लॉयल्टी. म्हणजे पहा 2 डिपेंडंट व्हेरिएबल आहे, सॅलरी ऑफ एम्प्लॉयी अँड वर्क एन्व्हायर्नमेंट, इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. आणि 2 डिपेंडंट व्हेरिएबल आहे, एम्प्लॉयी सॅटिस्फॅक्शन अँड एम्प्लॉयी लॉयल्टी. सो दीज आर द व्हेरी कॉम्प्लेक्स, कारण त्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त व्हेरिएबल्सचा वापर केलेला आहे. तर याचं रिलेशन शोधून काढणं ही जास्त कॉम्प्लेक्स आहे, म्हणून याला कॉम्प्लेक्स हायपोथेसिस म्हणतात. आता हा एक महत्वाचा विषय आहे की नल हायपोथेसिस. नल हायपोथेसिस म्हणजे काय, की जेव्हा आपण 2 व्हेरिएबलवर आपल्याला अंदाज बांधणं शक्य नाहीये किंवा आपल्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये स्टडी नाहीये आणि मग आपण ठरवतो की नाही, मला नाही वाटत की ह्या 2 व्हेरिएबल्समध्ये काहीतरी रिलेशन असेल. तर असं न न वाटणं किंवा ज्याला नल नल व्हेरिफाय करणं, याला आपण नल हायपोथेसिस म्हणतो. अ नल हायपोथेसिस एक्झिस्ट व्हेन द रिसर्चर बिलीव्हज देअर इज अ नो रिलेशनशिप बिटवीन 2 व्हेरिएबल्स or there is a lack of information to state the scientific hypothesis. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला असं कळतं की अरे, अशा प्रकारे अनुभवात तर ह्या गोष्टी येत नाही किंवा असं कुठं वाचनात आलेलं नाहीये किंवा अशा प्रकारचा सिमिलर स्टडी कुठं झालेला नाहीये, असं ज्या वेळेस वाटतं आणि जेव्हा रिसर्चरला कन्फर्म असतं की ह्या 2 गोष्टीमध्ये कदाचित कोणतंही रिलेशन नसण्याची शक्यता आहे, तर त्यावेळेस तो नल हायपोथेसिस मांडत असतो. दिस इज समथिंग टू अटेम्प्ट टू डिस्प्यूट, डिस्प्रूव्ह ऑर डिस्क्रेडिट. म्हणजे बऱ्याच वेळेस लोकांना वाटतं की त्यात रिलेशन आहे, पण रिसर्चरला वाटतं की देअर इज नो रिलेशनशिप बिटवीन द व्हेरिएबल्स. सो असं जर स्टेटमेंट मांडलेलं असेल आणि हे स्टेटमेंट समोर ठेवून जर कोणी रिसर्च करणार असेल, तर त्याला आपण म्हणतो नल हायपोथेसिस. त्या अनुमानाला किंवा त्या अनुमानामध्ये जे स्टेटमेंट जे मांडलेलं आहे, त्याला आपण नल हायपोथेसिस म्हणतो, जे H0 किंवा H0 नावाने दर्शविलं जातं. फॉर एक्झाम्पल, देअर इज नो रिलेशनशिप बिटवीन स्टुडंट्स अटेंडन्स अँड स्टुडंट रिझल्ट. म्हणजे असं स्टुडंटनी अटेंड केलं म्हणजे स्टुडंटचा रिझल्टवर परिणाम होतो, असं काही नाही. त्याचे ह्या 2 स्टुडंट्स अटेंडन्सवर आणि स्टुडंट रिझल्ट या 2 व्हेरिएबलचा आपापसामध्ये कोणताही संबंध नाही. असं ज्यावेळेस मांडलं जातं त्यावेळेस आणि मग ते चेक केलं जातं, त्याला म्हणायचं नल हायपोथेसिस टेस्टिंग. देअर इज नो रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉई सॅलरी अँड एम्प्लॉई परफॉर्मन्स. सॅलरी वाढवली म्हणजे परफॉर्मन्स वाढेल असं काही नाही, किंवा सॅलरी कमी केली मग एम्प्लॉईचा परफॉर्मन्स कमी होईल असेही काही नाही. असं ज्यावेळेस एखाद्या ऑर्गनायझेशनला किंवा एखाद्या रिसर्चरला वाटतं अँड वी हॅव टू टेस्ट इट इन थ्रू एक्सपेरिमेंट बेस, then this type of hypothesis is called null hypothesis. There is no relation between employee salary and employee performance. Third example is that there is no relation between employee service and customer satisfaction. सर्व्हिस कशी दिली त्याच्यावर कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन आहे, अशा कोणत्याही प्रकारचं रिलेशन नसतं. म्हणजे इतर गोष्टी असतील, अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस वगैरे वगैरे, पण एम्प्लॉई सर्व्हिस इज नॉट देअर. एम्प्लॉई सर्व्हिस आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन याच्यात काही रिलेशन नाही, असं स्टेटमेंट मानून जर आपण एखादा मॅनेजमेंटचा रिसर्च करणार असाल, तर त्याला नल हायपोथेसिस म्हणतात. तर नल हायपोथेसिस म्हणजे व्हेरिएबल, 2 व्हेरिएबलमध्ये कोणतंही आपापसात रिलेशन नाही असं मानणं. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण नल हायपोथेसिस मांडतो त्यावेळेस आपल्याला रिलेशन जर ते रिजेक्ट झालं, नल हायपोथेसिस जर रिजेक्ट झालं, तर ऑटोमॅटिकली त्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे हे सिद्ध होतं. आणि असं जर असेल, जेव्हा नल हायपोथेसिस इज रिजेक्टेड, देन ऑटोमॅटिकली अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, ज्याला पर्यायी हायपोथेसिस म्हणतो, तर हे जे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे ते ॲक्सेप्ट होतं. जेव्हा नल हायपोथेसिस आपण प्रयोग केल्यानंतर रिजेक्ट होतं, त्यावेळेस ऑटोमॅटिक, म्हणून ज्यावेळेस आपण नल हायपोथेसिस मांडतो तेव्हा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस देखील मांडावं लागतं. अंडरस्टँड? जेव्हा आपण स्टेटमेंटमध्ये नल हायपोथेसिस म्हणजे गॅरंटेड की रिसर्च आपल्याला फोकसेस ऑन नल हायपोथेसिस, बट इफ द नल हायपोथेसिस इज रिजेक्टेड आफ्टर स्टडी, आफ्टर द रिसर्च,
After the analysis, null hypothesis is rejected. Automatically, alternative hypothesis is accepted. So that's why alternative hypothesis is also should have be there. Alternative hypothesis, त्याचं उदाहरण सांगायचं, देअर इज रिलेशनशिप बिटवीन स्टुडंट अटेंडन्स अँड स्टुडंट रिलेशन, म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे. काय आहे ते रिसर्च नंतर आपल्याला कळेल. देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉई सॅलरी अँड एम्प्लॉई परफॉर्मन्स. एम्प्लॉईची सॅलरी कमी केली तर परफॉर्मन्स कमी होतो, सॅलरी वाढवली तर परफॉर्मन्स वाढतो. अशा प्रकारचा पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह अशा प्रकारचा रिलेशन काहीतरी आहे, पण काहीच नाही असं नाही. याला अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणतात. देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉईज सर्व्हिस अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. एम्प्लॉई सर्व्हिसनुसार कस्टमर सॅटिस्फॅक्शनमध्ये बदल होतो, हा रिलेशन तिथे आहे. ज्यावेळेस नल हायपोथेसिस हे मांडले जातात त्यावेळेस अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस पण मांडावे लागतात. कारण जर नल हायपोथेसिस ॲक्सेप्ट झाले तर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस ऑटोमॅटिकली रिजेक्टेड, अँड अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस ॲक्सेप्ट झाले तर नल हायपोथेसिस ऑटोमॅटिकली रिजेक्टेड. So that these are the very important related to the, especially in experimental methods, these hypotheses are very very important. Empirical research मध्ये सुद्धा आणि experimental research मध्ये सुद्धा हे दोन हायपोथेसिस, नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस महत्वाचे असतात. आता नेक्स्ट आहे लॉजिकल हायपोथेसिस अँड इम्पेरिकल hypothesis. Logical hypothesis is a proposed explanation processing limited evidence. Generally, you want to turn a logical hypothesis into an empirical hypothesis, putting your theories and postulate to test. लक्षात घ्या, लॉजिकल हायपोथेसिस म्हणजे काय आणि इम्पिरिकल हायपोथेसिस म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लॉजिकल हायपोथेसिस इज जस्ट अ थेरॉटिकल हायपोथेसिस. आपण थेरीमध्ये बऱ्याचशा गोष्टी वाचलेल्या असतो. थेरीमध्ये आपण एखाद्या विषयाचं ज्ञान घेतो आणि त्याच्यावरून ठरवतो की नाही, ह्या दोन घटकांमध्ये काहीतरी संबंध असावा किंवा आहे, असा संबंध आहे. मग ते आपण अंदाज बांधत असतो, पण त्याला कोणत्याही प्रकारे फक्त एक लिमिटेड स्टडी असतो तो, आणि त्या लिमिटेड स्टडीवरून आपण लॉजिक मांडत असतो. विषयाचा थेरॉटिकल अभ्यास करून आणि अनुभवावरून आपण जे काही हायपोथेसिस, जो काही अनुमान बांधत असतो एखाद्या समस्येबद्दल किंवा एखाद्या घटनेबद्दल, तर त्याला म्हणायचं लॉजिकल हायपोथेसिस. आता दुसरी महत्वाची गोष्ट की लॉजिकल हायपोथेसिस आणि इम्पेरिकल हायपोथेसिस दोन्ही पण टेस्टिंग केलेले नाहीये, परंतु लॉजिकल हायपोथेसिस इट इज अ ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया ओनली. इट कॅनॉट बी ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा बेस नसतो अपार्ट फ्रॉम लॉजिक. तर्कसंगत असतात फक्त, आणि ते तर्कसंगत कशावर, तर अनुभव आणि थेरॉटिकल अभ्यास याच्यावर आपण ते तर्कसंगत केलेले असतात. पण इम्पिरिकल हायपोथेसिस म्हणजे काय, इट इज अ वर्किंग हायपोथेसिस, म्हणजे ते आपण टेस्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि रेडी टू टेस्ट, म्हणजे टेस्टिंगसाठी आपण तयार केले तो त्याला वर्किंग हायपोथेसिस म्हणतात. कम टू द लाईफ व्हेन अ थेरी इज बिंग पुट इन टू टेस्ट. जेव्हा लॉजिकल हायपोथेसिसला आपण टेस्टिंग करतो छोट्या प्रमाणामध्ये, तेव्हा ते इम्पिरिकल हायपोथेसिस मांडत असतो. म्हणून इम्पिरिकल आणि लॉजिकल इज अ थेरॉटिकल हायपोथेसिस अँड इम्पिरिकल इज अ वर्किंग हायपोथेसिस विच इज ॲक्च्युअली गोइंग टू टेस्ट ड्युरिंग द रिसर्च. सेकंड आहे नेक्स्ट आहे स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस हे खूप महत्त्वाचं आहे की बऱ्याच वेळेस आपल्याला एखाद्या पॉप्युलेशन म्हणजे सॅम्पल, ग्रुप ऑफ सॅम्पल, द होल सॅम्पल इज कॉल्ड पॉप्युलेशन. आपण सॅम्पलिंगमध्ये बघणार आहोत पॉप्युलेशन म्हणजे काय, की पॉप्युलेशन म्हणजे थोडक्यात काय, की जर एखाद्या जिल्ह्याचं इन्स्टिट्यूटचा अभ्यास करायचा आहे, तर जिल्ह्यामध्ये जेवढ्या इन्स्टिट्यूट आहे अकॅडमिक इन्स्टिट्यूट, त्या म्हणजे टोटल इन्स्टिट्यूट इज कॉल्ड पॉप्युलेशन, आणि त्यातून आपण काही स्टडीसाठी घेणार आहोत, त्याला म्हणायचं सॅम्पल. तर पॉप्युलेशन म्हणजे टोटल नंबर ऑफ what we call it, samples are called population. Total number of sample are called population,
अँड सॅम्पल त्यातलं सॅम्पल डिराईव्हड करतो त्याला म्हणायचं सॅम्पल्स डिराईव्हड फ्रॉम पॉप्युलेशन. तर स्टॅटिस्टिकल हायपोथिसिस इज अन एक्झामिनेशन ऑफ द पोर्शन. मग अशा वेळेस काय केलं जातं, की आपल्याला एखादा हायपोथिसिस मांडायचा आहे, पण त्याचा कोणताही अंदाज आपल्याला बांधता येत नाही किंवा तशा प्रकारचा कोणताही स्टडी नाही. मग आपण एक 2 ते 3 किंवा 10 अशा प्रमाणामध्ये काय करतो, काही इन्स्टिट्यूटचा अभ्यास करतो. जो पूर्ण लार्ज स्केलवर नाहीये, पण इट इज अ प्रोटोटाइप स्टडी. अँड प्रोटोटाइप स्टडी केल्यानंतर आपण काही एनालिसिस करतो, काही उत्तरं शोधतो आणि त्यानुसार काही हायपोथिसिस मांडतो. त्याला म्हणायचं स्टॅटिस्टिकल हायपोथिसिस. म्हणजे स्टॅटिस्टिकल हायपोथिसिस या स्टॅटिस्टिकल टेक्निक वापरून छोट्या प्रमाणात प्रयोग करून नंतर एक अंदाज बांधला जातो आणि म्हणून त्याला स्टॅटिस्टिकल हायपोथिसिस म्हणतात. द ॲव्हरेज मंथली इन्कम, फॉर एक्झाम्पल ॲव्हरेज मंथली इन्कम ऑफ ऑल फॅमिलीज इन द सिटीज आर ₹30,000. म्हणजे साधारणतः आपण काही लोकांच्या पगाराचा, इन्कमचा अभ्यास केला आणि आपल्याला कळालं की 30,000 हे साधारणतः उत्पन्न असावं. म्हणून त्याला स्टॅटिस्टिकल हायपोथिसिस असं म्हणतात. डिरेक्शनल हायपोथिसिस. Directional hypothesis predict the direction of the relationship between the dependent and independent variable. याच्यामध्ये डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबलचा डिरेक्शन्स म्हणजे डिरेक्शन ऑफ रिसर्च किंवा तुमचा रिसर्च कोणत्या दिशेने जाणार आहे या संदर्भामध्ये माहिती दिलेली असते. उदाहरणार्थ, स्टुडंट हू पार्टिसिपेट इन द स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी हॅव अ लोअर CGPA दॅन दोज हू डू नॉट पार्टिसिपेट. म्हणजे स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट केलेल्यांना CGPA किती येतो आहे, कमी येतो हे त्यातून मांडायचं म्हणजे डिरेक्शन दिलेलं आहे. दोज हू आर इन्व्हॉल्व्ह इन स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी हॅव लोअर CGPA. एम्प्लॉईज हू वॉक इन द मॉर्निंग हॅव गुड परफॉर्मन्स इन द ऑर्गनायझेशन दॅन दोज हू डू नॉट वॉक इन द मॉर्निंग. जे सकाळी मॉर्निंग वॉक करतात त्यांचा परफॉर्मन्स कामामध्ये सुद्धा जास्त चांगला असतो. म्हणजे डिरेक्शन कोणत्या डिरेक्शनने याचा संबंध याच्याशी कोणत्या डिरेक्शननी डिपेंडेंटकडून इंडिपेंडेंटकडे इंडिपेंडंटकडे जाणारा जो प्रवास आहे त्याला म्हणायचं डिरेक्शन ऑफ हायपोथिसिस. नॉन डिरेक्शनल हायपोथिसिस त्याच्या अपोजिट. अकॅडमिक परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट इज रिलेटेड टू देअर participation in sports activity. Academic performance of the students is related to their participation in sports activity. मध्ये पार्टिसिपेशन केलेल्या लोकांचं जे परफॉर्मन्स आहे ते चेक करणं. नॉन डिरेक्शनल म्हणजे काय चेक करायचं ते फिक्स नाहीये, पण जे लोक स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्व आहे त्यांचं अकॅडमिक परफॉर्मन्स चेक करणं. पण तिकडे अगोदर डिरेक्शनलमध्ये काय सांगितलं की त्यांनी स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतल्यामुळे त्यांचा CGPA कमी झालेला आहे. याचा अर्थ डिरेक्शन आहे. याच्यामुळे याचा असा परिणाम झाला. पण काय परिणाम होतो हे बघायचं आहे केवळ. तर नॉन डिरेक्शनल हायपोथिसिस. द परफॉर्मन्स ऑफ द एम्प्लॉईज इज रिलेटेड टू द मॉर्निंग वॉक. म्हणजे मॉर्निंग वॉकचा आणि परफॉर्मन्सचा काही संबंध आहे का ते चेक करायचं आहे. इट इज नॉन डिरेक्शनल. पण मॉर्निंग वॉकमुळे परफॉर्मन्सवर परिणाम होतो म्हणजे इन्क्रीज होतो, परफॉर्मन्स इन्क्रीज होतो, हे डिरेक्शनल हायपोथिसिस आहे. देअर इज रिलेशनशिप बिटवीन एज अँड जॉब सॅटिस्फॅक्शन. एज आणि जॉब सॅटिस्फॅक्शनमध्ये काय रिलेशन आहे ते शोधणं म्हणजे कोणत्याही प्रकारे आउटपुट प्रेडिक्ट केलेलं नाही. इट इज कॉल्ड अ नॉन डिरेक्शनल hypothesis. So this is all about causal hypothesis. Causal hypothesis predict a cause and effects of relationship or interaction between independent and dependent variable. म्हणजे याच्यामध्ये कारण पण सांगितलेलं आहे की याच्यामुळे ही घटना झालेली. जस्ट लाईक अ डिरेक्शनल हायपोथिसिस. स्टुडंट्स हू पार्टिसिपेट इन स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी स्पेंड लेस टाइम फॉर स्टडी विच लीड्स टू द लोअर CGPA. CGPA कमी होण्याचं कारण त्यांचं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये वेळ जास्त वाया जातो म्हणून त्यांचा CGPA कमी होतो. म्हणजे इथे कॉज पण सांगितलेलं आहे की लोअर CGPA येण्याचं कारण काय आणि ते चेक केलंय नंतर. दॅट इज अ रिसर्च. म्हणून कॅज्युअल हायपोथिसिसमध्ये परिणामाचं कारण देखील सांगितलेलं असतं. म्हणून कॅज्युअल हायपोथिसिस कॉज अँड इफेक्ट ऑफ द रिलेशनशिप or interaction between dependent and independent variable are predicted.
याचा अंदाज यामध्ये सांगितलेला असतो. सेकंड एक्झाम्पल दिलेले आहे, एम्प्लॉयी हू वॉक इन द मॉर्निंग हॅव गुड हेल्थ विच लीड्स अ गुड परफॉर्मन्स इन ऑर्गनायझेशन. म्हणजे कारण पण सांगितलेली की जो व्यक्ती सकाळी लवकर मॉर्निंग वॉक करतो त्याचं हेल्थ पण चांगली असते आणि हेल्थ चांगली राहिल्यामुळे परफॉर्मन्स चांगला होतो. म्हणून इथं कॅज्युअल रिलेशनशिप, कॉज अँड इफेक्ट्स पण सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे जेव्हा हायपोथेसिस एलॉबरेटली सांगितलं जातं आणि त्याच्यामध्ये कारण मीमांसा पण सांगितली जाते, त्याला म्हणायचं कॅज्युअल हायपोथेसिस. सो ऑल दिस इज अबाउट हायपोथेसिस. हायपोथेसिस हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, कारण व्हेरिएबल्समधलं रिलेशन आणि आपण जो अंदाज बांधतो, कारण हायपोथेसिस इज द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ एक्सपेरिमेंटल मेथड ऑर व्हॉट वी कॉल इट इम्पिरिकल मेथड. हायपोथेसिस शिवाय त्या होऊ शकत. डिस्क्रिप्टिव्ह मेथड किंवा एक्सप्लोरेटरी मेथडमध्ये तुमचे ऑब्जेक्टिव्हज मांडणं आवश्यक आहे. If you are not stating the hypothesis, you have to follow the objectives. पण ऑब्जेक्टिव्ह एक्सपेरिमेंट किंवा डायग्नोसिस रिसर्चमध्ये ऑब्जेक्टिव्हपेक्षा हायपोथेसिसला जास्त महत्त्व आणि इम्पॉर्टन्स आहे. पण डिस्क्रिप्टिव्हमध्ये मात्र तुम्ही ऑब्जेक्टिव्हज मांडले पाहिजे आणि ऑब्जेक्टिव्हनुसार तुमचा रिसर्च पुढे नेला पाहिजे. तर अशा प्रकारे हायपोथेसिस आणि हायपोथेसिसचे प्रकार आता इथे संपलेले आहे. ह्या प्रकारे आज आपला मॉड्यूल नंबर 1 पूर्ण झालेला आहे. मॉड्यूल नंबर 2 टाइप्स ऑफ रिसर्च आपण पुढील सेशनला सुरुवात करू. थँक यू व्हेरी मच.